देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना पास झाली आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे। बुलढाण्यात आपण हे दृश्य बघू शकतोय की नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशात लागू झाला आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष सुरू केलेला आहे। आपल्यासोबत काही भाजप कार्यकर्ते, आपण त्यांना विचारूया काय भावना आहेत। देशात आता नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू झालेलं आहे। आज एवढा मोठा निर्णय घेतल्यामुळे सर्व जनता सुखी आहे। आम्हाला एवढा आनंद होता है, आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही। हमारा एक ही परिवार है, वो मोदी परिवार म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपल्यासाठी जो निर्णय घेतला तो सर्व जनतेच्या कामाचा आहे, हिताचा आहे, हे असं सर्व लोकांच्या मनातून व्यक्त होत आहे। काय सुधारणा होणार देशात? नागरिकत्व सुधारणा कायदा आता लागू झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? काय भावना आहेत तुमच्या? भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आम्ही सर्व संघटना सर्वांनी मिळून आनंद आज व्यक्त करण्यासाठी इथं बाहेर रस्त्यावर आलेलो आहोत। ह्या आनंदात आम्हाला मोदीजींचा धन्यवाद खऱ्या अर्थाने व्यक्त करायचा आहे। भारतात, संपूर्ण राज्यात, संपूर्ण महाराष्ट्रात जो आज आनंद व्यक्त होत आहे तो आम्हाला शब्दात व्यक्त करणं मुश्किल आहे खरंच। आणि हा मोदीजींचा आम्ही धन्यवाद या दिवशी व्यक्त करत आहोत। खूप आनंद होत आहे आम्हाला। तर नक्कीच देशात आजपासून सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा हा लागू झालेला आहे आणि त्यामुळे बुलढाण्यातील या भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून मोठा आनंद साजरा केलेला आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।